नमस्कार छात्रों। 10वीं कक्षा का जो पहली चौथी कविता है जिन ढूंढा, यह कविता हम देख रहे थे। इसका आधा भाग हमने पढ़ लिया है, आधा भाग आज हम पढ़ने जा रहे हैं। संयुक्त हिंदी। चौथी कविता जिन ढूंढा। ये जो कविता है यह संत कबीर की है। संत कबीर ने इस कविता के माध्यम से या इस दोहे के माध्यम से समाज में किन तरह के लोग होते हैं, गुरु और शिष्य का नाता किस प्रकार होता है, यह भी इस कविता के माध्यम से हमने हमारे सामने लाए गए हैं। देखो, नैनो अंतर आवतु नैन झाकी लोही लेव, ना मैं देखो और को ना तो ही देखे देख देव। यहाँ पर ये जो संत कबीर है वह कहते हैं, नैनी आवर, हे प्रभू, आप मेरे आँखों में किंवा तू माझ्या डोळ्यासमोर जरी असला किंवा माझ्या समोर जरी असला, मैं अपनी आँखों के बंद कर लूँ आणि तू माझ्या जर समोर असेल तरी मी काय करेन, मी माझे डोळे बंद करून घेईन। न मैं किसी अन्य देवी देवता का और देखो और नहीं तुम्हें किसी अन्य को देखने दो। आणि तू देवता प्रभू माझ्या समोर असेल, मी माझे डोळे बंद करून घेईन आणि माझ्या समोर असणाऱ्या दुसऱ्या लोकांना सुद्धा तुला पाहू देणार नाही, देवी देवतेंना सुद्धा मी तुला पाहू देणार नाही, अशा पद्धतीने संत कबीर म्हणतायत। लाली मेरी लाल की जीत देखो तीत लाल, लाली देखन मैन गई मैं भी हो गई लाल। आणि लाली ईश्वर की महिमा सारी दुनिया के से व्यक्त है या व्यक्त है, जहाँ देखिए वही ईश्वर की छवि विद्यमान हो गई है या ईश्वर की मानता हो गई है। संत कबीर कहते हैं कि भक्त जब ईश्वर की महिमा को देखते हैं या ईश्वर को महिमा से देखने गए तो वह स्वयं भी उस महिमा के रंग में डूब गए या ईश्वर के माया में डूब गए हैं, अर्थात वह ईश्वर की महिमा से एकाकार यानी ईश्वरमय हो गए हैं। आणि संत कबीर सुद्धा काय झालेले त्या ठिकाणी ईश्वराची महिमा पाहत पाहत ईश्वराच्या मायेमध्येच गुंफलेले आहेत। कस्तुरी कुंडल वैसे मृग ढूंढे वह बन माही, ऐसे गट में पी वही है दुनिया जैनो नाही। आणि जशा पद्धतीनं संत कबीर म्हणतायत की मनुष्य की हालत कस्तुरीच्या मृगाप्रमाणे किंवा कस्तुरीप्रमाणे आहे। कस्तूरी हिरण की नाभि में भी होता है या नाभि में ही होता है, लेकिन हिरण को उसकी जानकारी नहीं होती। आणि कस्तुरीचं जे वास आहे तो हरणाच्या बेंबीमध्येच असतं आणि त्याचं कल्पना त्या हरणाला नसते, त्याची जानकारी त्या हरणाला नसते आणि त्या वासासाठी तो काय करतोय, उसकी वह सुगंध से अभिभूत होकर उसी को प्राप्त करने के लिए जंगल जंगल ढूंढता है। आणि तो जो हरिण आहे तो काय करतो, त्या कस्तूरच्या वासासाठी जंगलामध्ये इकडून तिकडे फिरत असतो किंवा फिरत राहत असतो। परंतु अज्ञान वंश उसे यह जानकारी नहीं होती कि कस्तूरी को ही उसकी भीतर विद्यमान है। आणि त्या अज्ञानी असणाऱ्याचं हरिणाला किंवा हरणाला त्याची जानकारी किंवा त्याची सच्चाई किंवा खरं रूप कुठं आहे ते माहीत नसतं। इसी प्रकार ईश्वर प्रत्येक मनुष्य के शरीर में विद्यमान है। अशाच पद्धतीनं जो ईश्वर आहे, देव आहे, प्रभू आहे, तो प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये लपलेला आहे। लेकिन मनुष्य की अज्ञान वंश से यहाँ वहाँ ढूंढता फिरता है। आणि हे कशासाठी कशामुळे होतं तर मनुष्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे या अज्ञानामुळेच तो काय करतो, इकडं तिकडं ईश्वराला पाहत फिरत असतो। वह अपने अंदर विद्यमान ईश्वर को नहीं पहचान पाता। आणि तोच व्यक्ती किंवा जो मनुष्य आहे तो आपल्या मनामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारा ईश्वर तो ओळखू शकत नाही।
जिन ढोंडा तीय पाइया गहिये पाणी पैर जो बोरा डुबन डरा रहा किनारे बैठा. आणि संत कबीर म्हणतायत की ईश्वराला प्राप्त करण्यासाठी कठीण असे परिश्रम किंवा परीक्षा द्याव्या लागलेल्या आहेत. उसे प्राप्त करने के लिए कठीण परिश्रम और लगन की आवश्यकता होती है. आणि ईश्वराला जर प्रसन्न करायचं असेल तर कठीण अशा ज्या परिश्रम आहेत किंवा कठीण अशा परिश्रमा आहेत त्या द्याव्या लागतील. जिन लोगों ने ज्ञान रूपी सागर के गहरे जल की डुबकाए लगाकर ईश्वर को ढूंढा. आणि ज्या लोकांनी खोल असणाऱ्या अशा सागरामध्ये उडी टाकून ईश्वरांना हुडकून काढलं, ढूंढला म्हणजे हुडकलं, उणेही ईश्वर रूपी अमूल्य रत्न की प्राप्ती हुई है. आणि अशाच लोकांना अमूल्य अशा रूपाची किंवा अमूल्य अशा ईश्वराची प्राप्ती झालेली आहे. जो व्यक्ती संसार सागर में डुबकियां लगाने से डरता रहा वह संसार सागर के किनारे ही बैठा रहा और ईश्वर की प्राप्ती से वंचित रहा. आणि जो व्यक्ती संसाराच्या सागरामध्ये डुबकी लावण्यासाठी काय केलेला आहे, भिलेला आहे किंवा घाबरलेला आहे, तो संसाराच्या सागरापासून काय झालेला आहे, दूर राहिलेला आहे. संसाराच्या किनाऱ्यावर बसून तो ईश्वराच्या प्राप्तीसाठी प्रलंबित किंवा वंचित राहिलेला आहे. जो तो को काटो हुए ताही बोऊ तू फूल तो ही फूल को फूल है बाको है त्रिशूल. आणि संत कबीर म्हणतायत की यदि कोई व्यक्ति तुम्हारे मार्ग में काटा बिछाता याई तुम्हारा बुरा करता है तो भी उसे उसका बुरा मत करो. आणि एखादा व्यक्ती जर तुमच्या मार्गामध्ये अडचणी येत आणत असेल, तुमच्या रस्त्यामध्ये काटे टाकत असेल, तरी तुम्ही त्याच्याविषयी वाईट वागू नका, तुम्ही त्याला वाईट बोलू नका. तुम उसके मार्ग में फूल ही बिछाओ अर्थात उसका भला ही करो. आणि जरी त्या व्यक्तीनं तुमचं वाईट केलेलं असेल, तुमच्या मार्गामध्ये अडचणी आली असतील, तरीसुद्धा तुम्ही त्याच्या रस्त्यामध्ये फुलच टाका, त्याच्या रस्त्यामध्ये काटे टाकू नका, तर तुमचं काय होईल, चांगलं होईल. क्योंकि तुम्हें तो अपने लिए कुछ अच्छो कर्मों का फल लबाई भलाई के रूप में ही मिलेगा. आणि तुझ्या चांगल्या कर्मातून किंवा तुमच्या चांगल्या कार्यातूनच तुम्हाला काय होईल, चांगलं असं फळ मिळेल. लेकिन कांटों बाने वाले व्यक्ति को अपने किए हुए बुरे कर्मों का फल काटे के बदले त्रिशूल अर्थात बुराई के रूप में ही मिलते हैं. आणि त्या वाईट केलेल्या कर्म किंवा मार्गामध्ये अडचणी आणलेल्या व्यक्तीला त्याचं फळ त्रिशूळाप्रमाणे टोचणार असंच मिळणार आहे आणि त्याचं वाईटच होणार आहे. इस प्रकार जिन ढूंढा संत कबीरचा असणारा जो दोहा आहे तो किंवा दोहे आहेत ते या ठिकाणी संपलेले आहेत. आणि या कवितेचे असणारे जे स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही लिहायचा आहे. या दोहेमध्ये असणारे दोहे की प्रयुक्त निम्न शब्द के दो अर्थ लिखिए मृग कुंभ फल बाल याचे दोन अर्थ लिहायचे आहेत. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए, सूचना के अनुसार कृति कीजिए. शब्द समूह के लिए एक शब्द लिखिए. कस्तूरी की खोज करने वाला रीम. किनारे पर बैठा रहने वाला कौन, किनारे पर बैठने वाला इंसान जो या व्यक्ति, इंसान या व्यक्ति. तीन नोकों वाला वस्त्र त्रिशूल, तीन नोकों वाला अस्त्र त्रिशूल जो बलहीन है बलवान. इस प्रकार निम्नलिखित अर्थ के शब्द दोहे से ढूंढ कर लिखिए. पुत्र, पुत्र का अर्थ क्या इसमें दिए, ईश विक्रेता, परमात्मा, खुद अशा पद्धतीने असणारा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय लिहायचा आहे आणि उपयुक्त लेखन आहे. शब्द के आधार पर कहाणी लिखिए, ही कहाणी सुद्धा लिहायची आहे. अशा पद्धतीनं जिन ढूंढा हा जो चौथा कविता आहे ती चौथी कविता या ठिकाणी संपलेली आहे. प्रथम घटक सराव परीक्षा आपली होणार आहे. त्यासाठी सप्टेंबर अखेरचा म्हणजेच 3 महिन्याचा असणारा अभ्यासक्रम तुम्हाला ह्या अभ्यासक्रमाची प्रत मी व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवतो. तिथपर्यंत अभ्यास करायचा आहे, तिथपर्यंत अभ्यास शिकवला सुद्धा जाईल. धन्यवाद.